कोकणात शेळीपालन व्यवसाय फार कमी प्रमाणात पाहायला मिळतो। मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या तळवड इथल्या सचिन भोसले यांनी मुंबईतली नोकरी सोडून शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केलाय। सुमित भोसले व्यावसायिक पद्धतीने शेळीपालन करतात। अवघ्या एका वर्षात त्यांना शेळीपालनातून सुमारे 3 लाख रुपयांचा नफा मिळणार आहे। आज आपण सुमित भोसले यांच्या शेळीपालन व्यवसायाची यशोगाथा पाहण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणार आहोत। हे आहेत सुमित भोसले आणि त्यांच्या पत्नी अक्षया भोसले। मुंबईत शिक्षण घेतल्यावर मोठ्या पगाराची नोकरी देखील त्यांना मिळाली होती। मात्र गावाची ओढ आणि शेतीमध्ये काहीतरी करून दाखवण्याची जिद्द यामुळे त्यांची पावलं साहजिकच गावाकडे वळली। गावी आल्यानंतर छोट्या शेतीबरोबरच शेळी पालनाचा व्यवसाय करण्याचा त्यांनी निश्चय केला। सुरुवातीला या व्यवसायाची पुरेशी माहिती घेतली आणि नंतर आपल्या चिकित्सक वृत्तीनं शेळी पालनाला सुरुवात केली। त्यांच्या या व्यवसायात वकील असलेल्या त्यांच्या पत्नी अक्षया यांचीही त्यांना साथ मिळतीये। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मुंबईत साधारण 7 वर्ष नोकरी केल्यानंतर तिकडलं जे धकाधकीचं आयुष्य आहे किंवा तिकडची जी धावपळ आहे ती कुठेतरी बंद करून आपल्याला आपल्यासाठी जगण्यासाठी आपल्या कुटुंबासाठी जगण्यासाठी जर कुठे वेळ मिळावा अशा आम्ही संधीच्या शोधात होतो। आणि त्याच दरम्यान निसर्गाची आवड त्या ह्या 2 गोष्टी जेव्हा मिळून आल्या त्यावेळेला गावाकडे येण्याखेरीज काही पर्याय नव्हता। आणि मग त्यामुळे आम्ही निवडलं की आपल्या गावाकडे जाऊया, तिकडे जाऊन काहीतरी उद्योगधंदा सुरू करता येतो का ते बघूया। त्या शोधात आता ॲनिमल हजबंड्री म्हणजे पशुपालन हे जे विषय आहे त्याच्यात आपल्याकडे गायी आल्या, कुक्कुटपालन आलं किंवा शेळीपालन आलं। तर त्याचा अभ्यास करताना असं जाणवलं की शेळीपालन हा जो व्यवसाय आहे किंवा शेळी हा जो प्राणी आहे तो सर्वात स्टेबल प्राणी असल्यामुळे त्याचं काम करणं सोयीस्कर होईल। त्याच्यात रिस्क जी मुंबईतला आयुष्य सोडून इकडे येऊन काम करण्याची जी रिस्क आहे ती रिस्क त्याच्यात कमी राहील आणि ओव्हरऑल मॅनेजमेंटच्या दृष्टीने सुद्धा सगळं सुरळीत होईल। त्यासाठी आपण शेळीची निवड केली। कोकणात शेळीपालन व्यवसाय पारंपरिक पद्धतीनंच केला जातो। मात्र सुमित भोसलेंनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेळीपालन व्यवसाय सुरू केलाय। त्यांनी कोकणात प्रथमच राजस्थानी शिरोई जातीच्या शेळ्या आणल्या आणि त्यांचा कोकणातल्या वातावरणाची अभ्यासपूर्ण ताळमेळही साधलाय। सुरुवातीला आपण गावठी शेळ्या घेऊन त्याच्यावरती काम केलं। एक साधारण 2 वर्ष मुंबईत राहून त्यांचे आजार, त्यांचं अन्न, त्यांच्या सवयी या सगळ्याचा अभ्यास चालू होता। त्या दरम्यान असं लक्षात आलं की गावठी किंवा गावरान शेळी, कोकणातली गावरान शेळी जर आपण बघितली तर त्याची जी वजन वाढ आहे किंवा अंगवाढ आहे ती एका लिमिटपर्यंतच होते। आणि जर आपण शेळीपालन हा व्यवसाय करायचा ठरवलं तर त्यासाठी मटण किंवा मीटसाठी जो व्यवसाय करतात त्याच्यात वजन हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर राहतो। सो त्यामुळे आम्ही अशी एक शेळीची जात शोधायला सुरुवात केली की ज्याच्यात वजन वाढ झटापटीने होईल। तर त्याच्यानंतर आम्ही कोकण कन्यालकडे वळलो। त्याच्यातही आम्हाला एवढा चांगला डिफरन्स दिसला नाही, म्हणून मग आम्ही सिरोही जात निवडली जी राजस्थानची आहे। तर आता जे सिरोही जातीत जे आम्हाला अपेक्षित होतं तेच होत होतं की कमीत कमी वेळात जास्तीत जास्त वजन वाढ, म्हणजे 7 ते 8 महिने जे बोकड कापण्यासाठी बोकड मटणासाठी कापण्यासाठी जो सर्वात चांगलं वय समजलं जातं की ज्यावेळेला मटण सर्वात शिजवण्यासाठी सोपं असतं, चवीला चांगलं असतं, मऊ असतं, लुसलुशीत असतं, त्या दरम्यान 7 ते 8 महिन्याच्या ह्याच्यात सिरोही जातीचे जे बोकड आहेत किंवा शेळ्या आहेत ते साधारण 25 ते 30 किलोच्या घरात जाऊन त्यांचं वजन वाढ होते। तीच आपल्या गावठी शेळीची फक्त 10 ते 12 किलो किंवा जास्तीत जास्त 15 किलोची होत होती, म्हणून मग आम्ही सिरोही जातीची निवड केली। आणि तिसरं जे आमचं कारण होतं ते त्यांची जी खाण्याची तत्परता आहे, म्हणजे त्यांना कुठल्याही पद्धतीचं खाणं म्हणजे कुठल्याही चवीचं, शेळीला चव भरपूर लागते खाण्यामध्ये, पण सिरोही जातीच्या ज्या शेळ्या आहेत त्या त्यातल्या त्यात कुठल्याही चवीचं खाद्य खायला तयार असतात। मग त्यामुळे त्यांना इकडे आणल्यानंतर म्हणजे राजस्थानवरनं जेव्हा आम्ही शेळ्या इकडे आणल्या तेव्हा त्यांना राजस्थानवरनं खाणं आणायची गरज लागली नाही। इकडचाच पाला म्हणजे इकडेच उगवलेला मका, इकडेच उगवलेलं चाऱ्याचं गवत CO3 DHN6 किंवा बाजरी किंवा इकडच्याच झाडांचा पाला म्हणजे फणस, आंबा किंवा रुंबड, उंबर, काट्यासन, पाल्यासन, शिवणी किंवा गिरीपुष्प ही जी आपली कोकणातली झाडं आहेत त्यांचा पाला आम्ही त्यांना देऊन त्यांचं खाद्याची जी गरज आहे ती आम्ही पुरवू शकतो। सुमित यांनी नैसर्गिक शेळी पालनावर जास्त भर दिलाय। त्यामुळे शेळ्यांमध्ये नैसर्गिक पोषक घटक कायम ठेवणं शक्य होणार आहे। त्यासाठी शेळ्यांना फणस, आंबा, गिरीपुष्प, उंबर, शिवणीचा पाला आणि कोकणात उगवणारं गवत खाद्य दिलं जातं। राजस्थानी जातीच्या शेळ्या असल्यामुळे त्यांचं वजन देखील 1.5 ते 2 पट अधिक मिळतंय।
शेळीपालनाच्या खर्चाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण 3 प्रकारे बघू शकतो. एक म्हणजे सुरुवातीलाच शेळी विकत आणण्याचा खर्च, दुसरा म्हणजे शेळीची शेड बांधण्याचा खर्च आणि तिसरा म्हणजे जो आपला वर्किंग कॅपिटल म्हणजे तो प्रकल्प चालवण्याचा जो खर्च आहे त्याच्यात शेळ्यांचं खाद्य आणि जे आपल्याला लेबर लागतं त्याचा खर्च, अशा 3 भागात आपण तो विभागू शकतो. आता आम्हाला जो खर्च आलेला आहे तो साधारण 10 ते 12 लाखाच्या घरात सुरुवातीचा खर्च आलेला आहे, कारण त्याच्यात सर्वात मोठा जो खर्च आहे तो शेड बांधण्याचा खर्च आहे. आता आम्ही तो खर्च सुरुवातीपासूनच मोठा अशा कारणाने केला की आमची जी प्लॅनिंग होतं किंवा आमचं जे नियोजन होतं ते साधारण 20 वर्षाच्या दृष्टीने आम्ही ती शेड बांधलेली आहे की जेणेकरून आम्हाला दर 2 वर्षाला, जर आम्ही लाकडी शेड बांधली तर ती दर 2 वर्षाला आपल्याला त्याच्यात काम करावं लागतं, लोखंडाच्या शेडला दर 5 वर्षाने काम करावं लागतं. म्हणून आम्ही कंप्लीट सिमेंट RCCची जी स्ट्रक्चर बांधलं ते त्याच कारणाने की 20 वर्ष तरी आपल्याला त्याच्यावरती काही काम करावं लागू नये आणि त्या दृष्टीने आमचा तो खर्च थोडा जास्त झालेला आहे. पण तो 20 वर्षात विभागाला गेला तर त्याचा आपण जर ॲक्च्युअल खर्च बघितला तर तो कमी ह्याच्यात होतो. त्याच्यानंतर दुसरा जो खर्च आहे शेळ्यांच्या खाद्याचा आणि वर्किंग कॅपिटल. आता वर्किंग कॅपिटल जे आहे ते जे लेबर लागणार आहे तो तेवढाच लागतो, तो आपल्याला माहिती असतो, त्याचं आपण नियोजन करू शकतो. चाऱ्याचा जो खर्च आहे तो कमी करण्याचा एक ट्रिक अशी आहे की आपण चारा जर स्वतः लावला, तो स्वतः उगवला तर आपल्याला तो कमीत कमी भावात मिळतो. जर इतरत्र जर आपण हिरवा चारा बाहेर विकत घ्यायला गेलो तर तो 7 ते 8 रुपये किलोच्या दरात मिळतो किंवा 5 ते 6च्या रुपयात दरात मिळतो. त्याऐवजी जर आपण तो स्वतः लावला तर आपण 1 ते 1.5 रुपयाच्या दराने आपण दर दिवशीचा 1 किलो चारा तयार करू शकतो. आणि त्याचबरोबर सुका चाराही आपण लावून त्याला वाळवून जर आपण तो सुक्या पद्धतीने साठवून ठेवला तर तोही आपल्याला कमीत कमी भावात मिळतो. फक्त विकत घेण्याची जी गोष्ट येते ती पेंड पण आपण जर आपल्याकडे जशी जशी संख्या वाढत जाते तर त्याच्यातही आपण फीड प्लांट आपलं स्वतःचं लावू शकतो की जेणेकरून जे फीड कॉन्सन्ट्रेट फीड किंवा सप्लिमेंट फीड जे म्हणतात ते आपल्याला बाजारात जर 18 ते 19 रुपये किलोच्या दराने जर मिळत असेल तर त्याची किंमत आपण 10 ते 12 रुपये किलोपर्यंत आणू शकतो जर आपला स्वतःचा फीड प्लांट असेल. पण ते साधारण आपल्याकडे 350 ते 400 प्राणी असतील तर त्यावेळेला आपण तेवढी इन्व्हेस्टमेंट करण्यात लॉजिकल राहतं किंवा सध्या आपण फीड विकत घेतलेलंच बरं पडतं. त्याच्या पुढे जाऊन जर आता आपण मार्केटिंगचा विचार केला तर मार्केटिंगसाठी आम्ही 3 वेगवेगळ्या पद्धती याच्यात अवलंबतोय. एक म्हणजे रेग्युलर खाटिकासाठी देण्याचं जे मार्केट आहे ते, दुसरं म्हणजे लोकांनी बाळगण्यासाठी जे मार्केट आहे ते, आणि तिसरं म्हणजे बकरी ईद किंवा कुर्बानीसाठी जे बोकड विकले जातात. असे 3 वेगवेगळे मेथड आम्ही अवलंबतोय आणि त्या पद्धतीने आमचं काम चालू आहे. साधारण आता आपल्याकडे 70 शेळ्या आहेत. यावेळेला सप्टेंबर महिन्यात जी बकरी ईद आहे त्यासाठी आमचं टार्गेट साधारण 15 ते 20 बोकड विकण्याचं टार्गेट आहे की जेणेकरून एक साधारण वर्षभराचा जो आमचा खर्च आहे तो त्याच्यातनं निघू शकेल. आणि त्याच्या पुढे जाऊन जसे जसे आमची संख्या वाढत जाईल, आमच्या इकडेच तयार झालेले बोकड आमच्याकडे वाढत जातील, तसे तसे आम्ही ती संख्या वाढवत जाऊ आणि तशी विक्री वाढवत जाऊ. त्याचबरोबर ह्याच्यात उत्पन्नासाठी अजून एक चांगला जो फॅक्टर ॲड होतो तो म्हणजे लेंडीचा. आपल्या भारतामध्ये सेंद्रिय शेती करण्यावरती भर सर्वत्र होत आहे आणि त्यामुळे लेंडी खत हे एक चांगलं सेंद्रिय खत म्हणून जर आपण प्रोजेक्ट करू शकलो आणि त्याचं चांगल्या पद्धतीने मार्केटिंग केलं तर आपल्याला त्याच्यातनंही चांगलं उत्पन्न मिळतं. शेळीपालनाच्या व्यवसायाबरोबरच गांडूळ खत आणि लेंडी खत निर्मिती देखील भोसलेंनी मोठ्या प्रमाणात केली आहे. त्यापासून मोठा नफाही मिळवला. त्याचप्रमाणे भोसलेंच्या राजस्थानी शेळींना 1 वर्ष पूर्ण होत आल्यामुळं आता उत्पन्नही सुरू होणार आहे. 2.5 ते 3 लाख रुपयांचं पहिलं उत्पन्न भोसलेंना अपेक्षित आहे. तर आता आपल्याकडे जो रोजचा खाद्यातनं पालापाचोळा उरतो तर तो जो पालापाचोळा आहे तो आपण कुजवतो, रोजच्या रोज त्याची साठवण करून कुजवतो. त्याचबरोबर त्या पालापाचोळ्यात लेंडीही मिश्रित असते तर तीही त्याचबरोबर कुजवली जाते. आणि जसं सर्वत्र लेंडी खताचं गांडूळ खताचं उत्पन्न होतं की शेणखत मिक्स करून त्याच्यात पालापाचोळा मिक्स करून आपण गांडूळ सोडून त्याच्यात जे गांडूळ खत तयार होतं त्याच पद्धतीचे आम्ही छोटे छोटे 4 टन ते 5 टनच्या उत्पन्नाचे युनिट्स बांधतोय. कारण आमच्याकडे जे रोजचा पालापाचोळ्याचा जे बाय प्रोडक्ट आहे ते त्याचाही आम्हाला उपयोग करून घेता येतो. शेळी पालन किंवा शेळी प्रकल्पात शेळीचं मॅनेजमेंट किंवा तुमच्या फार्मचं मॅनेजमेंट हे भरपूर महत्त्वाचं राहतं. फार्मच्या मॅनेजमेंटमध्ये बऱ्याच गोष्टी येतात. लसीकरण येतं, शेळ्यांचं महिन्याच्या महिन्याला काठी केलेलं वजन होतं, त्याच्यानंतर तुमची किती शेळ्या तुमच्याकडे एका वेळेला किती शेळ्या आहेत, किती शेळ्या गाभण आहेत, किती पिल्लं आहेत, कुठल्या कुठल्या वयाच्या मर्यादेतली पिल्लं तुमच्याकडे अवेलेबल आहेत, हे सगळं आपण रेकॉर्ड्स मेंटेन करू शकतो. आणि हे रेकॉर्ड्स मेंटेन करण्यासाठी आम्ही कम्प्युटरचा वापर करतो ज्याच्यात आम्ही दर महिन्याला
आमची एक रोज दर महिन्याला त्यांचं वजन केलं जातं महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणि सगळ्या शेळ्यांच्या वजनाचा आमच्याकडे एक आराखडा तयार असतो. जर कुठल्या शेळीचं वजन त्या आराखड्यामध्ये कमी होताना दिसत असेल तर आपण त्याच्यावरती काम करून ते वजन पूर्ववत आणण्याची आपण तरतूद करू शकतो किंवा ते कशामुळे होतं हे आपण फाइंड आउट. जर ते आपल्याला बऱ्याच शेळ्यांमध्ये दिसत असेल तर मॅनेजमेंटमध्ये कुठे आपल्याला काही बदल करायचा आहे का हे जर आपल्याला करायचं असेल तर तेही आपण त्याच्याप्रमाणे करू शकतो. त्याचबरोबर लसीकरण म्हणजे किती शेळ्यांचं कुठल्या दिवशी लसीकरण झालं हे रेकॉर्ड आपण कम्प्युटरमध्ये मेंटेन करू शकतो. त्याचबरोबर किती खाद्य कोणत्या दिवशी आलं, त्याबरोबर किती खाद्य कधी संपेल, मग त्याप्रमाणे आपण आपलं जे प्लॅनिंग आहे ते चांगल्या पद्धतीने करू शकतो रेकॉर्ड्स मेंटेन केल्याने. कोकणात शेळीच्या मांसाला मोठी मागणी आहे, मात्र ही मागणी बऱ्याच वेळा परराज्यातून किंवा परजिल्ह्यातनं पूर्ण केली जाते. त्यामुळं स्थानिक बाजारपेठेतली मागणी लक्षात घेता कोकणातल्या तरुणांनीही शेळी पालनाकडे वळल्यास मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेता येऊ शकतं. दीपक भागवत सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, सिंधुदुर्ग.